ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आज सोमवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं। टाउन हॉल येथून मोर्चाला प्रारंभ झाला। मोर्चा हल्लाबोलच्या घोषणा देत जिल्हा परिषदेवर धडकला। जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रमुख नेत्यांची भाषणे झाली। अभय बावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा आणि त्यांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी व अन्य लाभ द्या। 10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा आणि त्याच्या वाढीव फरकाची रक्कम तात्काळ द्या। उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करावी। लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी। आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांनाही किमान वेतनाचा लाभ मिळावा। 10% आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करा व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी। मासिक वेतन 10 तारखेच्या आत देण्यात यावे। शासनमान्य सुधारित राहणीमान भत्ता 100% शासनाच्या तिजोरीतून द्या। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद चतुर्थ कर्मचारी श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे व रजेची अंमलबजावणी व्हावी। निवृत्त कर्मचारी यांना पेन्शन लागू करावी। दिवाळी बोनस म्हणून 3 पगार देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। कर्मचारी संघाचे जिल्हा सेक्रेटरी बबन पाटील म्हणाले, आज कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेत भव्य मोर्चा आयोजित केला आहे। आजच्या ह्या मोर्चासाठी विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी ह्या मोर्चाचे निवेदन घेऊन आले आहेत। आजच्या ह्या मोर्चासाठी विविध मागण्या अभय बावलकर समितीची शिफारस मान्य करावी, सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, राहणीमान भत्ता 100% मिळावा, पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसंदर्भात ह्या मोर्चा संदर्भात आपण जिल्हा परिषद शिवूर साहेब यांना भेट घेऊन त्यांनी आजच्या ह्या निवेदनाच्या चर्चा होऊन जिल्हा लेवलला ज्या मागण्या आहेत त्या तातडीने मंजूर करून देतो असं त्यांनी आश्वासन दिले आहे। जे राज्य लेवलच्या मागण्या आहेत ते शासनाला शिफारस करतो असे आश्वासन दिले आहे। त्यामुळे आजच्या ह्या मोर्चाचं जर का पुढे भविष्यात जर का खरोखरच ह्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही ह्या निवडणुकीच्या कामावरती बहिष्कार टाकण्यास असं आम्ही आज शब्द दिला आहे आणि भविष्यात खरोखरच ह्या मागण्या जर मान्य न झाल्या तर आम्ही काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मोर्चा जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मदन निकम, रवी कांबळे, शिवाजी पाटील, जिल्हा सेक्रेटरी बबन पाटील, पांडुरंग दळवी, अनिल जकिनकर, दिनेश चौगले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन युवराज राऊत, कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।